नमस्कार. आजच्या ठळक बातम्या ऐका. सर्व जनतेनो ऐका, लक्षात घ्या. दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधारांना दिलेल्या निवेदनाची दखल घेत नसल्यामुळं शासन प्रशासनाने अनेक दिव्यांगाचा कायदा करून 2016च्या कायद्याची अंमलबजावणी कुठे होत नसल्यामुळे दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधारांना चालता येत नाही म्हणून 2019 रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यामध्ये करोडो रुपये खर्च करून दिव्यांगाने वयोवृद्धांना साहित्य शिबिराचे मोजमाप घेऊन त्याचे साहित्य गंजून जात असल्याची तक्रार दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने शासन प्रशासनाकडे करून सुद्धा शासन प्रशासन दखल घेत नसल्यामुळे अनेक आंदोलन, मोर्चे, धरणे, बेमुदत धरणे, सोयीच्या मरण्याची परवानगी मागून सुद्धा न्याय हक्क मिळत नसल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची 7 ते 8 वेळा बैठक घेऊन एक सुनावणी घेऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी त्या निवेदनाची किंवा आंदोलनाची दखल घेतल्या नसल्यामुळे 2005 रोजी अण्णा हजारेंचा माहितीचा अधिकाराचा कायदा आला आणि त्या कायद्यानुसार माहितीचा अर्ज दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी या शासन प्रशासनाला माहिती मागितली की दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या 5 योजनेची माहिती मागून सुद्धा त्या माहिती दिली नसल्यामुळे प्रथम अपील 11 नोव्हेंबर 2000 रोजी करण्यात आले. त्यांची सुनावणी 13 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करून सुद्धा ती झालेली नाही. पुढील सुनावणी 20 जानेवारी 2025 ला सुनावणी झाली, पण 16 तालुक्यातील पंचायत समितीच्या BDO पैकी 2 पंचायत समितीचे प्रतिनिधी, नायगाव आणि मुखेड पंचायत समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते, पण त्यांनी कोणते लेखी पत्र दिलेले नाही. 14 पंचायत समितीचे अधिकारी अनुपस्थित होते. त्या सुनावणीमध्ये एका महिन्यात माहिती देण्याचे आदेश समाज कल्याण अधिकारी यांनी दिली, पण ती सुद्धा माहिती दिली नसल्यामुळे अपिली अधिकारी यांच्याकडून 3 महिन्यानंतर अपिलीमध्ये झालेले प्राप्त माहिती समाधान न झाल्यास राज्य माहिती आयोग खंडपीठात द्वितीय अपील दाखल करता येईल असे पत्र देण्यात आले. पण त्यांची मुदत 90 दिवसाची असताना 90 दिवसाच्या नंतर ते पत्र उपलब्ध झाले. त्याची पण मुदत संपल्यानंतर सुद्धा मी चंपतराव डाकोरे पाटील माग न हटता पुन्हा नंतर माहितीचा अधिकार अर्ज दिनांक 4 जुलै 2025 रोजी दाखल केली. त्याची वेळोवेळी भेटून सुद्धा माहिती मिळाली नाही. माहिती 2 महिने मिळत नसल्यामुळे पुन्हा 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रथम अपील अर्ज सादर करून पुन्हा भेटी घेऊन दखल घेतलेली नाही. तिसरे निवेदनाद्वारे माहिती व अपील अर्जावर सुनावणी घेऊन न्याय मिळावा म्हणून 13 ऑक्टोबर 2025 ला निवेदन देऊन वारंवार फोन प्रत्यक्ष भेटून सप्टेंबर 2024 पासून आजपर्यंत 14 महिन्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या साहित्य गंजून गेलेली माहिती अपील अर्जावर सुद्धा दखल या समाज कल्याण विभागाकडून घेण्यात आलेले नाही. जिल्हा परिषद नांदेड यांनी घेतलेले नाही, तरी मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांची दखल घेतील का? दुसरे कार्यालय उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जिल्हा परिषद नांदेड यांना माहितीचा अर्ज दिनांक 4 जुलै 2025 रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये किती ग्रामपंचायतला दिव्यांगाचा 5% निधी वाटप झाला, किती पंचायत समितीला वाटप झाला, त्याबद्दल मी माहिती मागितली, पण त्याची पण माहिती अपील अधिकारी दिल्या नसल्यामुळे त्यांना वारंवार भेटून सुद्धा माहिती मिळाली नसल्यामुळे त्या अर्जाची दखल 26 ऑगस्ट 2025
2 महिन्यानंतर सुद्धा त्यांचे उत्तर मिळाले नाही. म्हणून माहिती मिळत नसल्यामुळे पुन्हा 3 सप्टेंबर 2025 रोजी अपील करून त्यांचे उत्तर मिळत नसल्यामुळे प्रत्यक्ष 2 वेळा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग नांदेड यांना भेटून फोनवर संपर्क करून माहिती मिळाली नाही किंवा त्यांची सुनावणी झाली नाही. माहिती अर्ज व अपील करून 4 महिने माहिती मिळत नसल्यामुळे सुनावणी घेऊन निर्णय द्यावा म्हणून पुन्हा 13 सप्टेंबर 2025 रोजी तिसरे निवेदन देण्यात आले. पण त्याही निवेदनाची दखल अद्याप घेतलेली नाही. तिसरे कार्यालय म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना माहिती अधिकार अर्ज दाखल केला 4 जुलै 2025 ला की बाबा आमच्या दिव्यांगावर अन्याय होत आहे. बोगस दिव्यांगाची संख्या भरपूर कर्मचाऱ्याची होत आहे. आपल्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये किती दिव्यांगाची कर्मचाऱ्याची भरती झाली त्यांची माहिती देण्यात यावी म्हणून 4 महिन्यापासून माहिती मागत असताना प्रत्यक्ष भेटून सुद्धा माहिती अपील अधिकारी काही माहिती अधिकारी दिला नाही किंवा काही पत्राचं उत्तर मिळाले नाही. दिव्यांगांना न्याय हक्क मिळावा म्हणून शासन अनेक कायदा शासन निर्णय अनेक सवलती दिव्यांगांना साहित्य मोजमाप घेऊन साहित्य पाठविले जाते. ते साहित्य आजही वाटप न करता नायगाव पंचायत समितीमध्ये गंजून खराब झालेले आहे. ते आजही अनेक पंचायत समितीच्या धूळ खात असेल तर त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक वेळा धरणे मोर्चे सोयीच्या मरणाची परवानगी मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन केल्यानंतर सुद्धा संबंधित प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी आणि दिव्यांग संघटनेच्या समक्ष यांनी 8 वेळा बैठका आणि 1 वेळा सुनावणी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेशित करून सुद्धा वरिष्ठ आदेशाची अंमलबजावणी करत नसतील वेळेवर दखल घेत नसतील तर दप्तर दिरंगाई कायदा कुठे आहे. दिव्यांगांना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर दिव्यांग कायद्याप्रमाणे कारवाई का केली जात नाही या सर्व विषयावर लेखी उत्तर देण्यात यावे व संबंधिताची कसून चौकशी करण्यात यावी. यासाठी उद्या दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदन देऊन त्यात जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा निवेदन देण्यात येणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि दिव्यांग सक्षम जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांना निवेदनाद्वारे यांचे लेखी उत्तर मागण्यात येत आहे. पाहू या अर्जाचं तरी साधं उत्तर मिळेल का हे आपण आता पुढील काळामध्ये पाहावे लागेल. जर दिव्यांग बांधवांना जर कायदा करून जर न्याय हक्क मिळत नसेल प्रशासकीय अधिकाऱ्यांची दखल घेत नसेल तर याबद्दल वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील काय आणि आमच्या दिव्यांग बांधवाला न्याय हक्क मिळेल काय. आणि जर न्याय हक्क मिळत नसेल तर आम्हा दिव्यांग बांधवांना न्याय हक्कासाठी लढाईमध्ये सर्वांनी संघटित होणे काळाची गरज आहे. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुंभकर्ण शासन प्रशासनाकडे पाठवण्याचं काम करावं आणि आपण जागा व्हावं आणि संघर्षासाठी सहभागी व्हावे असे आवाहन मी दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर करीत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.